आरसीसी राया संघ संगणक टॉस साठी या सामना असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील पहिला सामना बिग फाइट सामना असेल। आज एकूण 8 संघ आहेत आणि आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल कारण की 8 दिग्गज संघ आमने सामने असतील आजच्या दिवसामध्ये। पहिला सामना आहे आजच्या दिवसातील आरसीसी राया विपक्ष गावदेवी कांबा या दोन टीम मध्ये। विनंती आहे आरसीसी राया संघाचा संगणक इथे उपस्थित आहे तर विनंती असेल गावदेवी कांबा संघ संगणक टॉस साठी यायचा आहे। आहे आरसीसी राया संघ सराव करू नका, गावदेवी कांबा संघ आपण देखील सराव करू नका विनंती असेल कारण की थोड्याच वेळामध्ये आपण सामना सुरू करणार आहोत। आकाश यांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम आकाश, गुड मॉर्निंग। तर विनंती आहे गावदेवी कांबा संघ संगणक टॉस साठी या त्वरित कारण की आरसीसी राया संघाचं संगणक इथे उपस्थित आहे। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय, एकता स्पोर्ट्स घोटसई आयोजित एकता चषक 2021। आज पहिला दिवस या स्पर्धेचा, दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस। सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर विनंती आहे तर अख्तरला विनंती असेल आपण या टॉस साठी कारण की गावदेवी कांबा संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत। आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत। 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे। 5 षटकांचा सामना असेल आणि टॉस जिंकलेला आहे गावदेवी कांबा या टीमने। प्रथम निर्णय काय असेल? सर्वप्रथम आमचा निर्णय असेल तो क्षेत्ररक्षणाचा आणि खूपच चांगलं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय गोडसे या संघाकडून आणि आम्ही जेणेकरून 60 ते 70 धावांच्या आतमध्येच आरसीसी राया क्रिकेट संघाला आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू कारण की खूपच बलाढ्य असा संघ आहे। आम्ही प्रथमच त्यांच्या विरुद्ध खेळत आहेत तर मग बघू कितीपर्यंत आम्ही त्यांना रोखू शकतो ते शुभेच्छा असतील सामन्यासाठी। माझ्यासोबत अख्तर आहेत। टॉस गमावले, प्रथम फलंदाजी करावी लागेल। किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 5 षटकांमध्ये कारण की 5 षटकांचा सामना आहे। कॅप्टनचे चेंडू या स्पर्धेसाठी आपण वापरलेले आहेत कारण की जर पाहिलं गेलं तर चारी बाजूला ओपन बाउंड्रीज आहेत, खूप चांगलं मैदान सजवलेलं आहे। तर किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 5 षटकांमध्ये? आमचा ते पहले हम तो 5 ओवर में 70 के ऊपर ही देखना चाहते हैं। 70 प्लस करण्याचा प्रयत्न असेल आणि ज्याप्रमाणे जर उल्लेख केला आपण अनेक स्पर्धा खेळता, आपण देखील आपल्या माध्यमातून देखील पहिली डे नाईट स्पर्धा देखील भेटीसाठी येणार आहे। परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमने। नहीं, बहुत अच्छा टूर्नामेंट रखा है उन्होंने और उन्होंने खेलने का हमको मौका दिया, उसके लिए हम उनका शुक्रिया अदा करते हैं और बहुत अच्छा लाइव वगैरह सब कुछ अच्छा चल रहा है। आणि नक्कीच नवीन वर्षाच्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना। टॉस बॉक्स मधून माहिती दे टॉस जिंकलेला आहे यावेळी गावदेवी कांबा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी आरसीसी राया या टीमला। तर दोन्ही संघ एक सूचना असेल की जेव्हा आपण मैदानावरती जाता तेव्हा जे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे 2 लाईन आहेत तिथूनच आपल्याला मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल। येताना देखील तिथूनच आपल्याला यायचं आहे बाहेर, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि सामना समाप्त झाल्यानंतर शेक हँड करणं बंधनकारक असेल, अन्यथा पुढील वर्षी त्या टीमला या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। हॅलो हॅलो
आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू बसतील. 2 खेळाडू हे फलंदाजीसाठी जातील. कोणताही पाठीराखा कोणताही समर्थक आढळल्यास त्या संघाला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि जर कोणत्याही संघाचा कोच असेल त्याने नक्कीच खाली बसायचं आहे. खेळाडू कक्षाच्या समोर एक्झॅक्टली समोर 2 खुर्च्या आहेत. ते नक्कीच कोच मेंटॉर यांना बसण्यासाठी आहेत. आमचे समालोचक मित्र राशिद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. गुड मॉर्निंग आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल खूप चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि आज देखील खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आज 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. सुभाष पाटील सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर हे 2 ऑफिशियल पंच या दिवसासाठी आपले लाभलेले आहेत. या दोन्ही पंचांना आपण नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आणि आजच्या दिवसामध्ये त्यांना देखील शुभेच्छा देऊया. खूप चांगली पंचांची भूमिका काल देखील पार पाडली. सुभाष पाटील सर त्यानंतर जय पवार सर. आज आपण पाहिलं गेलं तर सुभाष पाटील सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर हे 2 ऑफिशियल पंच आम्हाला लाभलेले आहेत. एकता स्पोर्ट्स घोडसई आयोजित एकता चषक 2021 चं हे भव्य दिव्य आयोजन. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना आपण पाहतोय. यावेळेस एकता स्पोर्ट्स घोडसई संघाच्या माध्यमातून 10 क्रिकची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. घरघरामध्ये पोहोचवण्याचं काम 10 क्रिकच्या माध्यमातून केलं जात आहे. भावेश मुंडे, यश भोईर आणि दीपेश म्हात्रे यांना देखील नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांना देखील आजच्या दिवसामध्ये शुभेच्छा देऊया. सन्माननीय गुरुनाथजी पानसरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असे साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान सन्माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीचे खजिनदार आणि कांबा गावचे उद्योजक योगेश शेठ बनकरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. तर विनंती आहे कांबा टीमला की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. गावदेवी कांबा विपक्ष आपण पाहू शकाल. यावेळी आरसीसी राया या 2 टीम मध्ये हा पहिला सामना असेल. पहिल्या फेरीमधील पहिला सामना. आज एकूण 8 संघ आहेत. दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये बंधनकारक असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गावदेवी कांबा आणि आरसीसी राया संघाचे 12th मॅन. आज एकूण 8 संघ आहेत. पहिला सामना असेल गावदेवी कांबा विपक्ष आरसीसी राया. या 2 टीम मध्ये टॉस जिंकलेला आहे. कांबा या टीमने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केले आरसीसी राया या टीमला फलंदाजी करण्यासाठी. दुसरा सामना असेल गावदेवी वरप विपक्ष रोहित भाई प्रतिष्ठान वरप या 2 टीम मध्ये. तिसरा सामना असेल स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली विपक्ष गावदेव मस्कळ. आणि चौथा सामना असेल फ्रेंडशिप 11 दहागाव विपक्ष आई एकविरा गुरवली. हे एकूण 8 संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. साई
हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. तर सामना सुरू होतोय या मैदानावरती. आरसीसी राया विपक्ष गावदेवी कांबा या दोन टीम मध्ये 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गावदेवी कांबा या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी बलाढ्य आरसीसी राया या टीमला. आणि सामना जेव्हा सुरू होईल याऐवजी आपण ह्याच्या पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत्या मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक राशिद शेख सर. या दरम्यान सन्माननीय हनुमानजी पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या एकता चषकामध्ये. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. प्रथमतः सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या समालोचनाला सुरुवात करतोय. बघा पहिला सामना असेल कांबा विपक्ष राया. एकीकडे असेल स्ट्राइकला असेल तो कामरान आणि नॉन स्ट्राइकला असेल तो निजाम. प्रथम गोलंदाजी करतोय कांबा संघाचा गोलंदाज आकाश. बघा पहिलाच प्रेक्षणीय सामना दोन्ही बलाढ्य संघ आणि दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हा चुरशीचा पहिलाच सामना. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना असेल. एकता स्पोर्ट्स घोटसई आयोजित एकता चषक 2020 आणि 21 चं हे पर्व. या पर्वातील हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिलाच सामना असेल. राया विपक्ष कांबा. कांबा संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाचारण केलंय ते. आणि आपण टाइम मॅच करत आहोत. तसेच राया संघाला फुरकान पावले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्यात. लेट्स प्ले. आपण टाइम मॅच करत आहोत आणि पहिला चेंडू होतोय. शो द गुड गेम गुड लक. सुरेख पहिला चेंडू कटवलाय फक्त दिशा दिली. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण चेंडू खाली. तत्पूर्वी या चेंडूवर येतात पहिल्या चेंडूवर 2 धावा. 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं ओपन करतोय तो कामरान. राया संघाकडून चांगली अशी सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी आकाशचा पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू आणि बॅटची काढा घेऊन सरळ जात होतो यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि कामरानच्या पारीचा अंत होतोय. पहिला झटका राया संघाला आणि कामरान बाद. डीजे बघा सुरेख अशी कॅच पकडला योगेश बनकर यांनी आपल्या विकेट किपिंग. सुरेख असा झेल शेवटपर्यंत त्यांनी आपली नजर जमवली आणि सुंदर असा कॅच पकडला आकाशच्या गोलंदाजीवर. पहिलं विकेट मिळवलंय ते आकाशने. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर गोविल यांकडून आणि सामना करेल अप्पू. आता मात्र सुरेख चेंडू आणि चेंडू जातोय सरळ नो मॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. या पारीतील पहिला चौकार आलाय अप्पूच्या बॅट मधून. राया संघाची आता मात्र सुरुवात चांगली झाली आणि धावसंख्या होती ती आता मात्र तब्बल 6 धावा.
बघा सुरेख अशी सुरुवात करून देतोय अप्पू राया संघाला. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख चेंडू आणि या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू शरीराचा वेध घेऊन सरळ जातोय तो यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय. बघा आकाश पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आधीच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक केलंय ते आकाशने. थांबून ठेवलंय ते पूर्णपणे अप्पूला. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. लॉंगॉनच्या खेळाडूला थोडंसं फेरबदल करत असताना गोलंदाजी मार्कवर स्वतः आकाश. आणि या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. सामना करेल अप्पू. आता मात्र सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा यष्टरक्षकाने सुरेख असा झेल पकडलाय. स्वतः कर्णधार योगेश बनकरी यांनी सुरेख झेल पकडलाय आणि पुन्हा एकदा अप्पूच्या पारीचा अंत होतोय. डीजे त्याची जागा होते. आता मात्र दुर्गेश बघा हा सुद्धा अष्टपैलू फलंदाज. चांगला फलंदाजांचा भरणा असलेला राया संघ चांगल्याशी सुरुवात करून दिली. आतापर्यंत आकाशने सुरेख अशी गोलंदाजी केली आहे आणि आतापर्यंत 2 विकेट यशस्वीपणे मिळवले आहेत. चांगली अशी विकेट किपिंग होते ती यष्ट्यांच्या मागे. स्वतः कर्णधार योगेशजी बनकरी साहेब यांनी सुरेख असा झेल पकडले. 2 सुंदर झेल आणि त्याच्या जोरावर पूर्णपणे राया संघाला रोखून धरले. आतापर्यंत 6 धावांवर. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. मात्र चेंडू येऊन पडेल तो नो मॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2च धावांवर समाधान मानतोय पुन्हा एकदा राया संघ. व तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो राया संघ. धावसंख्येत वाढ होती ती 3 ने धावसंख्या होती ती आता मात्र 9 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल ते राया संघाकडे. बघा चांगला असा अनुभवी क्रिकेट पट्टूंचा भरणा असलेला राया संघ आणि तेवढाच अनुभवी असलेला कांबा संघ आणि दोन्ही संघांमध्ये चुरस लागली आहे या सामन्यासाठी. बघा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती आता मात्र 9 धावा. कामरान आणि अप्पू बाद झाल्यानंतर निजाम आणि दुर्गेश अजूनही मैदानात असतील. बघा आता पुढच्या ओव्हरमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते पाहूया आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज योगेश मसोंडे. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो आता योगेश मसोंडे. बघा आमचे दक्ष पंच असतील, दोन्ही पाटील सर असतील, प्रसाद सर असतील, अनुभवी पंच. टेनचे लाईव्ह सामना आपण प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. रायवा विपक्ष कांबा. दुसरा ओव्हर. सुरेख चेंडू आता फक्त मात्र ग्राउंड शॉट केलाय, फक्त दिशा दिली आहे. या चेंडूवर सुरेख असं रनिंग बिटवीन द. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो राया संघ. 2 धावांच्या मिळकतीने धावसंख्येचं टोटल होतं आता मात्र 11 धावा. बघा धावांचा वेग चालूच ठेवला. एकेरी दुहेरी धावेवर आतापर्यंत समाधान मानतोय तो राया संघ. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. सामना करेल दुर्गेश. सुरेख असा फटका. ऑफ साइडला टलवलेला चेंडू सरळ जातोय तो बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा एकवटल्या जातील. 2 धावा त्याच्या मिळकतीने धावसंख्या होईल आता मात्र 13 धावा.
जरा मोठे फटके जरी येत नसले तरी एक्के दुक्के हे चालूच आहेत आणि राया संघाचा टोटल हा वाढत आहे. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत केली जाते ती कांबा संघाकडून कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख चेंडू यष्ट्यांच्या वरून सरळ जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. घोटसे यांकडून सामना करेल दुर्गेश. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवर एक धावेचा प्रयत्न आणि तो यशस्वीरित्या पूर्ण होतोय. आणि एका धावेची मिळकतीने धावसंख्या होती ती आता मात्र 14. बघा दुर्गेशच्या पायाला थोडासा क्रॅम्प आलाय. थोडासा व्यत्यय आला होता. क्रॅम्प आला होता तो दुर्गेशच्या पायाला. आणि बॅट्समन रिप्लेस होतोय. बघा थोडासा क्रॅम्प आलाय त्याच्या पायाला आणि त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज रऊफ. बघा 40+ मध्ये खूप नाव कमवलेला एक फलंदाज, अष्टपैलू फलंदाज ज्यांनी आपलं फॉर्म आणि क्लास बरकरार ठेवलाय आतापर्यंत. बघा क्रिकेटचे धडे ज्यांनी आतापर्यंत गिरवलेत आणि चांगला असा अनुभवाचा ठेवा घेऊन रऊफ आता दुर्गेशची जागा घेतोय. रिप्लेस होतोय तो फलंदाज दुर्गेश आणि त्याच्या जागा घेतोय तो रऊफ. चला मॅच सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर योगेश. आता मात्र सामना करेल तो निजाम. सुरेख चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये येतोय. सरळ उंच जातोय चेंडू आणि स्वतःच्या फ्लोर थोडं सुलभ असा कॅच पकडलाय त्या योगेशने आणि आता मात्र बाद झालाय तो निजाम. निजामच्या पारीचा सुद्धा अंत होतोय. बघा धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली.
फक्त आणि फक्त 14 धावांवर डीजे. फास्ट घ्यायचंय राया संघ. सुरेख अशी गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय पुन्हा एकदा योगेश. धावसंख्या स्थिरावली ती फक्त आणि फक्त 14 धावांवर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तो योगेश. सामना करेल रौफ. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. कुठेतरी दिशा भरकटतो योगेश आणि त्याच्या वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या होती आता मात्र 15 धावा. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो रौफ. आता मात्र सुरेख चेंडू आणि सरळ जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या स्थिरवली. थोडस फास्ट घ्यायचं. टीम मीटिंग साठी तुम्हाला 3ऱ्या ओव्हर नंतर वेळ दिला जाईल. बघा वेळेमध्ये आपण ओव्हर्स पूर्ण करायचे आहेत, नाही तर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. विनंती असेल टीम मीटिंग साठी 3ऱ्या ओव्हर मध्ये जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तुम्हाला काही योजना आखता येतील. मात्र थोडस फास्ट घ्या. पंच बघा यानंतर 3रा ओव्हर घेऊन येतोय तो पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक हाताळलं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येतोय तो योगेश पवार. बघा योगेशचा भरणा असलेला हा संघ. एक योगेश पवार आहे, एक योगेश बनकरी आहे आणि एक योगेश मसोंडे. बघा योगेश मसोंडेची ओव्हर संपली. आता योगेश पवार येतोय. योग चांगला आहे. पंच सूचना करा थोडं फास्ट घ्यायचंय. पुन्हा एकदा योगेश पवार येतोय गोलंदाजी मार्कवर. 3रं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं षटक गोविल एंड कडून आणि सामना करेल पुन्हा एकदा बाबू. आता ऑफ साइडला कटवलेला सुरेख चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि 21 धावेवर समाधान होतोय. सुरेख अशी गोलंदाजी होतीये. बघा चांगली अशी चेंडू फेकी होतीये आणि या चेंडूवर एकच धाव येते. धावसंख्या आता मात्र झाली होती 20 धावा. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. सामना करेल रौफ. मात्र फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे. बघा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. तत्पूर्वी एक धाव. एकेरी दुहेरी धाव घेतली. धावसंख्या फलक हालत ठेवण्याचं काम करतोय. आतापर्यंत राया संघ धावसंख्या होती ती आता मात्र 21 धावा. सुरेख अशी गोलंदाजी. बघा कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवण्यात यश येत ते गोलंदाजाला. आता मात्र सुरेख फटका सरळ येतोय तो लॉंग ऑन दिशेमध्ये. आता चांगली अशी
हॅलो हॅलो आता मात्र धावसंख्या होते ती 32 धावा. बघा सुरेख अशी फलंदाजी होते ते रऊफच्या माध्यमातून सुरेख असा षटकार आला त्याच्या बॅट मध्ये. आता मात्र धावसंख्येत वाढ झाली ते राया संघाच्या. आवाज वाढव. सुशील आवाज द्यायला. धावसंख्या होती ती 32 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मार्गस्थ असताना योगेश मसोंडेचं बघा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक मार्गस्थ आहे. योगेशचा सामना केला पुन्हा एकदा रऊफ, पुन्हा एकदा सुरेख असा फटका. त्या फटक्यावर क्षेत्ररक्षण थोडस गचाल होत आहे. पुन्हा एकदा विकासने सुरेख असा कीप केलाय चेंडू आणि या चेंडूवर सुद्धा इथं 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येची टोटल होते आता मात्र 34 धावा. 34 लॉस ऑफ 4 विकेट्स. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ते रऊफ तेजा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघा फक्त दिशा दिली, फेकून दिलाय सीमा रेषा पार आणि सुरेख षटकार येतोय रऊफच्या बॅट मधून. धावसंख्या वाढते ती 6 धावांनी. धावसंख्या होती ती 40. बघा 40 पार केली ती आता मात्र राया संघाने. थोडस स्कोर दाबल्यानंतर कुठेतरी चांगली अशी सुरुवात करून देतोय रऊफ तेजा आणि आता मात्र योगेशच्या गोलंदाजीचा चांगलासा समाचार घेतला जातोय तो राया संघाकडून. दोन्ही अष्टपैलू फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि 30 दिशा आणि पुन्हा सरळ चेंडू जात होतो सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या होते ते आता मात्र 46 धावा. बघा चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती तर मात्र 46 धावा. ह्या षटकामध्ये चांगला असा समाचार घेतला गेला तो योगेश मसोंडेचा. बघा दोन्ही अष्टपैलू फलंदाज चांगली अशी कामगिरी करतात. राया संघाचा स्कोर आता मात्र हालता ठेवण्यात त्यांना यश आले. लगातारच्या 2 षटकांच्या मिळकतीने धावसंख्येची टोटल झाली ती आता मात्र 46 धावा. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 5वं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय. हॅलो बघा सुरेख अशी सुरुवात करून देतोय तो रऊफ तेजा. बघा त्याचा बल्ला आता मात्र बोलतोय आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो अख्तर आणि शेवटचा षटक घेऊन येतोय सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो विकास आणि सामना करेल अख्तर. आता पण पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू आणि पंच इशारा करतात दंडित करतात नो चेंडू आणि यानंतरचा चेंडू हा फ्रीट असेल आणि विनंती असेल ती राया संघाला कोणीही आवाज द्यायचा नाही. फक्त आपण टाळ्या वाजवून बघा फलंदाजाचं कोणीही आवाज देऊ नका. राया संघ विनंती असेल नाही तर पुढच्या वेळेस तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आणि यानंतरचा चेंडू फ्रीट असेल पंच. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू आता मात्र फुलर लेनचा चेंडू. त्याला बॅटची काडा घेऊन सरळ जातोय तो स्लीपला. 1 धावेने धावसंख्या होती ती आता मात्र 48 धावसंख्या. बघा शेवटचा आणि षटक हाताळतोय तो विकास. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न असेल तो राया संघाचा.
पुन्हा एकदा सामना करेल तेजा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सुरेख असा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि बाद होतोय तो तेजा डीजे. तत्पूर्वी प्रवीण सरांचं आगमन झालंय. सर आपलं स्वागत असेल. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला. बघा तेजा बाद होतोय. चांगल्या अशी फलंदाजी केली त्याने आणि आपल्या संघाला धावांचं डोंगरापर्यंत नेऊन पोहोचवलं. 48 धावांमध्ये महत्वाचं योगदान असेल ते तेजाचं. त्याची जागा घेण्यासाठी जातोय मात्र आता नवीन फलंदाज त्यांचाच मुलगा. आताच सांगितलंय की बघा 48 धाव्यावर आता मात्र सामना करेल पुन्हा एकदा अख्तर. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा अख्तरच्या बॅटचा सुरेख झेल येतोय. पाहूया झेल घेतोय का पण तो झेल सोडलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं मग थोडस बॉल काही हातात राहू शकला नाही आणि झेल सुटले. धावसंख्येचे 2 वाढतीये धावसंख्या होती ती आता मात्र 50 धावा. बघा टोटल 50 गाठले ते आता मात्र राया संघाने 5व्या ओव्हरमध्ये. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा राया संघाचा सामना करेल अख्तर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आता मात्र सरळ आणि ही चोरटी धाव घेतली जाते. धावसंख्या एकाने वाढती धावसंख्या होती ती 51 धावा. मग 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आलेली आहे. बॅटची कडा घेऊन सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर येते ती 1 धाव. धावसंख्या एकाने वाढते धावसंख्या होती ती आता मात्र 51 धावा. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख चेंडू मात्र सरळ जाऊन विसावतो त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि धावचित होतोय तो फलंदाज माईज. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर आणि सामना करेल अख्तर. आता मात्र स्लोअर लेनचा चेंडू मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये येतो आणि सरळ जातोय तो सीमा रेषा पार. सुरेख असा षटकार आणि या षटकाराने पहिलं इनिंग संपतंय आणि धावसंख्या होती ती तब्बल 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलंय ते राया संघाने कांबा संघासमोर विजयासाठी. बघा सुरेख अशी फलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला त्या अख्तरने आणि आपल्या धावफलक वाढवलं. धावांची टोटल झाली आता 57 धावा आणि विजयासाठी 58 धावांची गरज असेल कांबा संघाला. तत्पूर्वी डीजे चा सामना असेल गावदेवी वरप विपक्ष आरबी वरप. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लगेच टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये आणि तत्पूर्वी माझे सहमित्र योगेश कडू यांचं आगमन झालंय. 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
निलेश कडू, मनीष असेल, गावदेवी वरप संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. तरी बघा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे आणि यानंतरचा धावतं वर्णन तुमच्यासमोर पेश करतील. ज्यांनी कल्याण ग्रामीण असोसिएशनचा आवाज उंचावलाय ते रोशनजी संते सर, मॅन फ्रॉम घारिवली. थँक्यू. थँक्यू सो मच राशिद सर. अठ्ठावन्न धावांचं लक्ष्य आहे, ते म्हणजेच गावदेवी कांबा या संघासमोर 57 धावा बनवल्या होत्या पहिल्या 5 षटकांमध्ये RCC राया या टीमने, आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. तर दोन्ही संगणक देखील उपस्थित आहेत, प्रेम सुरोशी आणि दुसऱ्या बाजूला अनिल म्हात्रे. विनंती असेल आपण या समोर. आणि 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना तुमच्या समोर येईल. रोहितभाई प्रतिष्ठान वरप विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ वरप. एकाच गावातील हे दोन संघ आमने सामने असतील. मैत्रीपूर्ण सामना असेल. आणि टॉस जिंकला आहे रोहितभाई प्रतिष्ठान वरप या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 58 धावांचं लक्ष्य आहे. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. स्ट्रायकिंग फलंदाज आहे निलेश, नॉस्ट्राईकला फलंदाज योगेश आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय रफ्तार का राजा अख्तर. यावेळी चांगला फटका गॅप मध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑनला. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेने श्री गणेश होतोय. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज निलेश आणि योगेश. ही जोडी आपण पाहतोय. योगेश शेठ बनकरी स्ट्रायकिंगला आहेत. एकता चषक 2020-21 हे भव्य दिव्य आयोजन. मिस टायमिंग आहे. झेलची संधी असेल. सोपा झेल सोडला जातोय. निजामने चूक केली या मैदानावरती. एक झेल सोडला जातोय आणि शून्यावरती जीवनदान मिळतंय योगेश बनकर यांना. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. 58 धावांचं लक्ष्य आहे. गावदेवी कांबा विपक्ष आपण पाहतोय RCC राया. या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. स्ट्रायकिंग फलंदाज निलेश, गोलंदाज अख्तर. राईट अप मोर द विकेट. यावी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. खूप चांगली बॅटिंग करतो निलेश. आपल्या टीम साठी एक उत्तुंग षटकार ठोकलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अख्तर. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. खूप चांगली सुरुवात केली निलेशने आपल्या टीम साठी.
12 धावा धावफलकावरती आहे. षटकारानंतर एक चौकार येतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी बॅटिंग करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय निलेश हा फलंदाज. अख्तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल प्रसादजी सहस्रबुद्धे सर. चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय गावदेवी कांबा टीमला. निलेश बॅक टू द पविलियन. सो मच. खूप त्यानं चेंडू फेकला होता गोलंदाज अख्तरने. एक गोल्डन विकेट कॅरी करतोय या चेंडूवरती. एक खूप मोठी सफलता प्राप्त करतोय आरसीसी राया हा संघ. 12 धावा धावफलकावरती आहेत एका गडेच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं यष्टरक्षण आपण पाहिलं ते म्हणजेच रॉफ कोंगलेच्या माध्यमातून. यावी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी कांबा या टीमची धावसंख्या आहे 1-16. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. डीजे चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनवल्यात गावदेवी कांबा या टीमने. चोख प्रत्युत्तर दिलंय आरसीसी राया या टीमला. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 23 धावा बनवल्या होत्या राया टीमने आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये 34 धावा बनवल्या. त्यामध्ये रॉबची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. चौथ्या षटकामध्ये योगेश मसुंडेवरती प्रतिहल्ला चढवला होता. एकूण 3 षटकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. स्ट्राईकला फलंदाज योगेश बनकरी आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत आदिफ. आदिब येतोय नवीन गोलंदाज. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 धावांची गरज आहे. यापुढील सामना असेल गावदेवी वरप विपक्ष रोहितभाई प्रतिष्ठान वरप. या 2 टीम मध्ये एकाच गावातील हे 2 संघ आमने सामने असतील. एक मैत्रीपूर्ण सामना असेल यातील मात्र शंका नसणार आहे कारण की 2 दिग्गज संघ आमने सामने असतील. यावी चांगला फटका आपण पाहतोय. शॉर्ट पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय फलंदाज योगेश बनकरी. गोलंदाज आदिबचं मी आधीच म्हटलं होतं झेल सोडलाय. 0 या धावसंख्येवरती. 0वरती एक जीवनदान मिळतंय आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज योगेश बनकरी यांनी. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार देखील आहेत आणि कांबा गावचे उद्योजक देखील आहेत. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. झेल पकडण्याचा चांगला प्रयत्न केला होता. चांगलं बॅकिंग होते. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जातं या मैदानावरती. गावदेवी कांबा संघाच्या माध्यमातून एक बलाढ्य संघ आहे आरसीसी राया संघ. सकाळच्या सत्रामध्ये सामना सुरू आहे तो म्हणजेच कांबा विपक्ष राया. या 2 टीम मध्ये एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय.
डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. संघनायक आहे विकास स्ट्राइक इनला. ज्या विकासने एक चौकार लगावलाय तोच विकास आपण पाहू शकाल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांचं लक्ष्य आहे. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं गेलं तर 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 21. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळेस आदिपने डॉट बॉल फेकलेत. ही ओळख आहे आदिपची, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतरचे 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल फेकलेत. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं गेलं तर 34 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 19 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश बनकरी आहेत. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. एक षटकार लगावलाय योगेश बनकरी यांनी. आदिप खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मॅच बॅकफूट पंच. मनगडी ताकदीचा वापर केला होता. एकत्र येऊ नका विनंती असेल राया टीमला. अख्तरला विनंती आहे एकत्र आपण येऊ नका. टीम मीटिंग जास्त वेळ आपण कॉल करू नका. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 10.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील गावदेवी कांबा या टीमला. हा सामना जिंकण्यासाठी खूप चांगली फाईट आपण पाहतोय. गावदेवी कांबा आणि RCC राया या 2 टीम मध्ये बिग फाईट सामना, काटेकी टक्कर, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल तो संघ एकता चषकाच्या पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय अप्पू या 3ऱ्या षटकामध्ये. या पुढीलचा सामना आपण पाहू शकाल. संपूर्ण स्टारकास्ट असेल. परब गावची दोन्ही संघाच्या माध्यमातून अनिल म्हात्रे, निलेश कडू, कृष्णा, चेतन पाल, त्यानंतर राज भोईर असतील, प्रशांत रेड्डी असतील, योगेश भोईर असतील, प्रेम सुरोशी असतील. हे दोन्ही संघ आमने सामने असतील या पुढीलच्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. या 20 कट करतोय. खूप चांगला चेंडू आपण पाहतोय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 29 धावांची गरज आहे आणि 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल प्रसाद सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच सुभाष पाटील सर. JP पॅनलचे गुणवान पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. काल आपण JP पॅनलचे फाउंडर जय पवार यांना देखील पाहिलं. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील बजावली कालच्या दिवसामध्ये आणि कालचा दिवस गाजवलाय ओमसाहेब मांजरली या टीमने. यावेळी चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर विकेट खेळला. एक धाव तर कंप्लीट. निजाम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. येणारी 16 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास आहे. विकास आणि योगेश ही जोडी आपण पाहतोय. गावदेवी कांबा या संघाच्या माध्यमातून पहिला धक्का खूप लवकर बसलाय तो म्हणजेच निलेशच्या स्वरूपात. गावदेवी कांबा टीमला निलेशने देखील खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. एका वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. बिग फाईट सामना
रंगला या मैदानावरती आरसीसी राया विपक्ष आपण पाहतोय गावदेवी कांबा या दोन टीम मध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज योगेश. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. एकदा तर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. डीप कव्हर मध्ये 10 मिनिट या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी अप्पू आपल्या टीम साठी करतो. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज अप्पू. स्ट्रायकिंग फलंदाज विकास. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली आणि पंचांचा लेग बाईटचा येतोय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. टर्निंग पॉइंट षटक फेकतो या मैदानावरती अप्पू हा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत अप्पूने 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. स्ट्रायकला फलंदाज योगेश बनकरी. चांगला चेंडू आपण पाहतो. कीपर बीट होतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी कांबा या टीमला. षटकार. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मैदानावरती आपण पाहू शकाल. गावदेवी कांबा या टीमने खूप चांगली फाईट देतोय आरसीसी राया या टीमला. गावदेवी कांबा संघ आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय गावदेवी कांबा संघ. ज्या योगेश बनकरीचा झेल सोडला होता 0 वरती, तोच योगेश बनकरी खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल सुभाष पाटील सर आहेत, मॅन फ्रॉम संदप डोंबिवली, आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद सर आहेत, स्क्वेअर लेगचे पंच, अल्सो बिलॉंग डोंबिवली. धावसंख्या धावफलकावरती 42, 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल, त्यामुळे 14 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. यावेळीस गावदेवी कांबा टीमला रॉफ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतायत. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, चाबूक शॉट आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा
योगेश शेठ बनकर यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या योगेश साठी. खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करतोय. मॅच विनिंग फलंदाजी होतीये या मैदानावरती योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 8 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली. विजयाच्या समीप आपण पाहतोय गावदेवी 11 कांबा संघ. चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. स्लोअर वन यॉर्कर फेकला होता. लेग ब्रेक ऑफ ब्रेक करणं ही ओळख आहे रॉफ यांची. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि आपल्या क्षमतेनुसार गोलंदाजी करतोय. परंतु महागडं षटक आतापर्यंत फेकलेलं आहे. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. फंबल होतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 51 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 7 धावा या बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग फलंदाज विकास आहेत जे संघनायक आहेत गावदेवी कांबा या टीमचे. खूप चांगली बॅटिंग विकासने केली. खूप चांगली बॅटिंग योगेश शेठ बनकर यांनी केली आणि तेवढीच चांगली सुरुवात निलेशने देखील करून दिली होती गावदेवी कांबा टीमला. आतापर्यंत एकच फलंदाज गमावलाय. ही जमेची बाजू असेल ती म्हणजेच गावदेवी कांबा या टीमसाठी. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यावेळी चांगला फटका आहे परंतु मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. जज करतोय आणि झेल ड्रॉप. 2 धाव मिळतात या चेंडूवरती. उपयुक्त या 2 धाव मिळत आहेत आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गावदेवी कांबा या टीमला. गावदेवी कांबा या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत वरपगावचे उद्योजक सन्माननीय सागर शेठ भोईर यांच्याकडून. त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे विनंती असेल. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल फक्त 5 पावलं दूर आहे कारण की 5 धावा दूर आहेत. तो म्हणजेच गावदेवी कांबा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज अप्पू. वेलकम योगेश, स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या रोहितभाई प्रतिष्ठान वरप आणि गावदेवी वरप टीमला शुभेच्छा असतील. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जास्त वेळ आपण घेऊ नका विनंती असेल राया टीमला. अख्तर वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. अप्पू येतोय या निर्णायक षटकामध्ये. ज्या अप्पूने फक्त 6 धावांचं षटक फेकलं होतं त्याच अप्पूवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय आणि या शेवटच्या षटकामध्ये या 5 धावा डिफेंड करण्यासाठी पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश शेठ बनकरी ज्यांनी खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. योगेश शेठ बनकर यांच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकारीच्या साहाय्याने खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. एक पात्र अभिनय दाखवतो. एखादी किल्ला लढवतो या मैदानावरती आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केलीये गावदेवी कांबा या टीमने. अप्पू राईट अप उर्दू विकेट. यावेळी चांगला फटका आपण पाहतो पण क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. एकता स्पोर्ट्स घोडसई आयोजित एकता चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन.
5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज संगणक विकास ऑन स्ट्राइक. विकासने देखील झकास कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन ट्रॅपचा फटका आहे आणि एक धाव तर कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 55 धावा धावफलकावरती. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजेच गावदेवी कांबा या टीमला. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. बिग फाईट सामना रंगलाय या मैदानावरती. 2 दिग्गज संघ आमने सामने आहेत, परंतु या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे गावदेवी कांबा या टीमने आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती गावदेवी कांबा या टीमने. माझ्यासोबत नितेश आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगले सहकार्य काल देखील केलं होतं, आज देखील त्याला पाहतोय. त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. यावी चांगला चेंडू आपण पाहतो. तेज तरार चेंडू आपण पाहतोय. वेगाने इम्प्रेस करतो, वेगाने बीट करतोय या चेंडूवरती अप्पू हा गोलंदाज. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. बिग फाईट सामना. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतोय. या 2 संघांमध्ये 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. खूप चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे अप्पूने. यावी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 56 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. सामना आवडला असेल प्रेक्षकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या मैदानावरती. खूप चांगली गोलंदाजी अप्पूने केली आहे या संपूर्ण सामन्यामध्ये. दबाव असेल फलंदाजावरती, दबाव असेल गोलंदाजावरती. 2 चेंडू 2 धावांची गरज. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतो. नाट्यमय वळण निर्माण झाले मैदानावरती. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आकाश. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. बिग फाईट सामना रंगलाय. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला आहे. असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल, परंतु काय कमबॅक केलाय तो म्हणजेच अप्पूने, खास करून आरसीसी राया या टीमने. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गावदेवी वरप आणि रोहितभाई प्रतिष्ठान वरप आपण देखील सज्ज राहायचं आहे. सामना समाप्त झाल्यानंतर त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि टॉस जिंकला होता वरप या टीमने रोहितभाई प्रतिष्ठान. तर विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या 2 लाईन आहेत तिथूनच आपल्याला मैदानावरती आतमध्ये प्रवेश करायचा आहे. ही दोन्ही संघांना सूचना असेल गावदेवी वरप आणि रोहितभाई प्रतिष्ठान वरप या 2 टीमला. 1 चेंडू 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामन्याचा रिदम तोडू नका विनंती असेल राया टीमला. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय योगेश शेठ बनकरी असतील. सुरुवात तर चांगली केली होती योगेश बनकरी यांनी. शेवट गोड करतील का आपल्या टीमला, हा सामना जिंकून देतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या चेंडूचं. 1 चेंडू 2 धावांची गरज. सामना कोणी जिंकू दे हा विजय आहे एकता चषकाचा. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना.
कांबा विपक्ष राया, 1 चेंडू 2 धावांची गरज. मानसिक दडपण, प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट, गुड गेम. जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. अख्तर, सामन्याचा रिदम आपण तोडू नका. जास्त वेळ आपण घेतायत. राया संघ 1 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश बनकरी. यावेळी आपण पाहतोय आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती आरसीसी राया या टीमने. राया संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचा आहे, शेक हँड करा आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे, नो डाऊट अबाउट अप्पू ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या टीम साठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अप्पू. तर विनंती आहे आपल्या व्यासपीठावरती गुरुनाथजी पानसरे साहेबांना की आपले शुभ हस्ते सन्मान करायचा आहे अप्पूचा. अप्रतिम गोलंदाजी अप्पू, या आपण व्यासपीठावरती खूप चांगली गोलंदाजी केली, मॅच विनिंग गोलंदाजी आपण पाहिली अप्पूच्या माध्यमातून आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अप्पू. आपण या व्यासपीठावरती अप्पू. सन्माननीय गुरुनाथजी पानसरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. आणि अभिनंदन रॉफ, अभिनंदन अख्तर, अभिनंदन कामरान. सामना जिंकलेला आहे आरसीसी राया या टीमने. आणि राया टीमला विनंती असेल आपण कुठेच जाऊ नका, कारण की यापुढील सामना तुमचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुम्हाला खेळावा लागेल. रॉफ कुंगले आणि अख्तर कुंगले यांना विनंती असेल तुम्हाला सामना खेळावा लागेल. 4 षटकांचा तो सामना असेल, त्यामुळे आपल्याला नक्कीच थांबायचं आहे. तर सन्माननीय योगेश शेठ बनकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान